पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी म्हणजे पाणीच. पाणी म्हणजे शुद्ध, सुकामेळ असलेले पाणी, ज्यात गॅस, रंग किंवा स्वाद असू नये. सोडा, कॉफी, चहा आणि इतर पेये पाणी पिण्याच्या गरजेची पूर्णपणे पूर्तता करत नाहीत. 5. सर्वांगीण हायड्रेशन. पाणी पिण्याचे प्रमाण फक्त पिण्यातूनच मिळवू नका, तर फळे आणि भाज्यांमधूनही पाणी मिळवू शकता. या पदार्थांमध्ये भरपूर पाणी असते आणि ते शरीरातील हायड्रेशन कायम ठेवतात. 6. पाणी पिण्याची गती. पाणी पिऊताना एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. एकाच वेळी 1 ग्लास पाणी पिऊन हायड्रेशन कायम ठेवा. हळूहळू पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 7. व्यायामाच्या वेळी पाणी प्या. शारीरिक क्रियाकलापाच्या वेळेस, विशेषतः जबरदस्त व्यायाम करताना, शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. 8. पाणी आणि तापमान. अधिक उष्णतेच्या वातावरणात किंवा हिवाळ्यात कमी तापमान असताना पाणी पिणे आवश्यक आहे. उष्णतेत घामामुळे आणि हिवाळ्यात वायूमुळे शरीरातील पाणी कमी होते. पाणी पिण्याचे फायदे. 1. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढणे. पाणी पिणे शरीरातील विषारी द्रव्ये आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते. मूळव्याधी आणि यकृताच्या कार्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. 2. त्वचेची चमक. पाणी त्वचेच्या मॉइश्चरला कायम ठेवते आणि त्वचेची लवचिकता वाढवते. हायड्रेटेड त्वचा अधिक सौंदर्यपूर्ण आणि ताजीतवानी दिसते. 3. पचनसंबंधी समस्यांचे निवारण. पाणी पिणे पचनसंबंधी समस्यांपासून वाचवते. कब्ज, हृदयाच्या गडबडींची शक्यता कमी करते आणि पचन प्रक्रिया सुधारते. 4. शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा. पाणी शरीरातील तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि थकवा कमी होतो. 5. वजन नियंत्रण. पाणी पिण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते. अनेक वेळा तहान भासल्यावर आहारिक गरज असते असे भासते. पाणी पिण्यामुळे अत्यधिक खाण्याची प्रवृत्ती कमी होते. 6. मस्तिष्काची कार्यक्षमता. पाणी मस्तिष्काच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे. पाणी पिण्यामुळे संज्ञानात्मक कार्ये, लक्ष केंद्रित करणे आणि मानसिक स्पष्टता सुधारते. 7. अलर्जी आणि सर्दीचा प्रभाव कमी करणे. योग्य प्रमाणात पाणी पिणे सर्दी आणि अलर्जी संबंधी समस्यांपासून आराम मिळवण्यात मदत करते. पाणी नाकाच्या श्लेष्मल पातळीस आराम देऊन श्वसन समस्यांना कमी करते. 8. आवश्यक मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे. पाणी शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते
जे विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. निष्कर्ष: पाणी पिण्याचे नियम पाळणे आणि त्याच्या फायदे समजून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात पाणी पिण्याच्या नियमांचे पालन करणे आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे हवे. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी म्हणजे पाणीच. पाणी म्हणजे शुद्ध, सुकामेळ असलेले पाणी, ज्यात गॅस, रंग किंवा स्वाद असू नये. सोडा, कॉफी, चहा आणि इतर पेये पाणी पिण्याच्या गरजेची पूर्णपणे पूर्तता करत नाहीत. 5. सर्वांगीण हायड्रेशन. पाणी पिण्याचे प्रमाण फक्त पिण्यातूनच मिळवू नका, तर फळे आणि भाज्यांमधूनही पाणी मिळवू शकता. या पदार्थांमध्ये भरपूर पाणी असते आणि ते शरीरातील हायड्रेशन कायम ठेवतात. 6. पाणी पिण्याची गती. पाणी पिऊताना एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. एकाच वेळी 1 ग्लास पाणी पिऊन हायड्रेशन कायम ठेवा. हळूहळू पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 7. व्यायामाच्या वेळी पाणी प्या. शारीरिक क्रियाकलापाच्या वेळेस, विशेषतः जबरदस्त व्यायाम करताना, शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. 8. पाणी आणि तापमान. अधिक उष्णतेच्या वातावरणात किंवा हिवाळ्यात कमी तापमान असताना पाणी पिणे आवश्यक आहे.
उष्णतेत घामामुळे आणि हिवाळ्यात वायूमुळे शरीरातील पाणी कमी होते. पाणी पिण्याचे फायदे. 1. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढणे. पाणी पिणे शरीरातील विषारी द्रव्ये आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते. मूळव्याधी आणि यकृताच्या कार्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. 2. त्वचेची चमक. पाणी त्वचेच्या मॉइश्चरला कायम ठेवते आणि त्वचेची लवचिकता वाढवते. हायड्रेटेड त्वचा अधिक सौंदर्यपूर्ण आणि ताजीतवानी दिसते. 3. पचनसंबंधी समस्यांचे निवारण. पाणी पिणे पचनसंबंधी समस्यांपासून वाचवते. कब्ज, हृदयाच्या गडबडींची शक्यता कमी करते आणि पचन प्रक्रिया सुधारते. 4. शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा. पाणी शरीरातील तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि थकवा कमी होतो. 5. वजन नियंत्रण. पाणी पिण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते. अनेक वेळा तहान भासल्यावर आहारिक गरज असते असे भासते. पाणी पिण्यामुळे अत्यधिक खाण्याची प्रवृत्ती कमी होते. 6. मस्तिष्काची कार्यक्षमता. पाणी मस्तिष्काच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे. पाणी पिण्यामुळे संज्ञानात्मक कार्ये, लक्ष केंद्रित करणे आणि मानसिक स्पष्टता सुधारते. 7. अलर्जी आणि सर्दीचा प्रभाव कमी करणे. योग्य प्रमाणात पाणी पिणे सर्दी आणि अलर्जी संबंधी समस्यांपासून आराम मिळवण्यात मदत करते. पाणी नाकाच्या श्लेष्मल पातळीस आराम देऊन श्वसन समस्यांना कमी करते. 8. आवश्यक मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे. पाणी शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते, जे विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. निष्कर्ष. पाणी पिण्याचे नियम पाळणे आणि त्याच्या फायदे समजून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात पाणी पिण्याच्या नियमांचे पालन करणे आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे हवे. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग,
शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी म्हणजे पाणीच. पाणी म्हणजे शुद्ध, सुकामेळ असलेले पाणी, ज्यात गॅस, रंग किंवा स्वाद असू नये. सोडा, कॉफी, चहा आणि इतर पेये पाणी पिण्याच्या गरजेची पूर्णपणे पूर्तता करत नाहीत. 5. सर्वांगीण हायड्रेशन. पाणी पिण्याचे प्रमाण फक्त पिण्यातूनच मिळवू नका, तर फळे आणि भाज्यांमधूनही पाणी मिळवू शकता. या पदार्थांमध्ये भरपूर पाणी असते आणि ते शरीरातील हायड्रेशन कायम ठेवतात. 6. पाणी पिण्याची गती. पाणी पिऊताना एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. एकाच वेळी 1 ग्लास पाणी पिऊन हायड्रेशन कायम ठेवा. हळूहळू पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 7. व्यायामाच्या वेळी पाणी प्या. शारीरिक क्रियाकलापाच्या वेळेस, विशेषतः जबरदस्त व्यायाम करताना, शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. 8. पाणी आणि तापमान. अधिक उष्णतेच्या वातावरणात किंवा हिवाळ्यात कमी तापमान असताना पाणी पिणे आवश्यक आहे. उष्णतेत घामामुळे आणि हिवाळ्यात वायूमुळे शरीरातील पाणी कमी होते. पाणी पिण्याचे फायदे. 1. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढणे. पाणी पिणे शरीरातील विषारी द्रव्ये आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते. मूळव्याधी आणि यकृताच्या कार्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. 2. त्वचेची चमक. पाणी त्वचेच्या मॉइश्चरला कायम ठेवते आणि त्वचेची लवचिकता वाढवते. हायड्रेटेड त्वचा अधिक सौंदर्यपूर्ण आणि ताजीतवानी दिसते. 3. पचनसंबंधी समस्यांचे निवारण. पाणी पिणे पचनसंबंधी समस्यांपासून वाचवते. कब्ज, हृदयाच्या गडबडींची शक्यता कमी करते आणि पचन प्रक्रिया सुधारते. 4. शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा. पाणी शरीरातील तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि थकवा कमी होतो. 5. वजन नियंत्रण. पाणी पिण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते. अनेक वेळा तहान भासल्यावर आहारिक गरज असते असे भासते. पाणी पिण्यामुळे अत्यधिक खाण्याची प्रवृत्ती कमी होते. 6. मस्तिष्काची कार्यक्षमता. पाणी मस्तिष्काच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे. पाणी पिण्यामुळे संज्ञानात्मक कार्ये, लक्ष केंद्रित करणे आणि मानसिक स्पष्टता सुधारते. 7. अलर्जी आणि सर्दीचा प्रभाव कमी करणे. योग्य प्रमाणात पाणी पिणे सर्दी आणि अलर्जी संबंधी समस्यांपासून आराम मिळवण्यात मदत करते. पाणी नाकाच्या श्लेष्मल पातळीस आराम देऊन श्वसन समस्यांना कमी करते. 8. आवश्यक मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे. पाणी शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते, जे विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. निष्कर्ष. पाणी पिण्याचे नियम पाळणे आणि त्याच्या फायदे समजून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात पाणी पिण्याच्या नियमांचे पालन करणे आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे हवे. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग,
आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी म्हणजे पाणीच. पाणी म्हणजे शुद्ध, सुकामेळ असलेले पाणी, ज्यात गॅस, रंग किंवा स्वाद असू नये. सोडा, कॉफी, चहा आणि इतर पेये पाणी पिण्याच्या गरजेची पूर्णपणे पूर्तता करत नाहीत. 5. सर्वांगीण हायड्रेशन. पाणी पिण्याचे प्रमाण फक्त पिण्यातूनच मिळवू नका, तर फळे आणि भाज्यांमधूनही पाणी मिळवू शकता. या पदार्थांमध्ये भरपूर पाणी असते आणि ते शरीरातील हायड्रेशन कायम ठेवतात. 6. पाणी पिण्याची गती. पाणी पिऊताना एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. एकाच वेळी 1 ग्लास पाणी पिऊन हायड्रेशन कायम ठेवा. हळूहळू पाणी पिण्याचा प्रयत्न करा. 7. व्यायामाच्या वेळी पाणी प्या. शारीरिक क्रियाकलापाच्या वेळेस, विशेषतः जबरदस्त व्यायाम करताना, शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. 8. पाणी आणि तापमान. अधिक उष्णतेच्या वातावरणात किंवा हिवाळ्यात कमी तापमान असताना पाणी पिणे आवश्यक आहे. उष्णतेत घामामुळे आणि हिवाळ्यात वायूमुळे शरीरातील पाणी कमी होते. पाणी पिण्याचे फायदे. 1. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढणे. पाणी पिणे शरीरातील विषारी द्रव्ये आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते. मूळव्याधी आणि यकृताच्या कार्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. 2. त्वचेची चमक. पाणी त्वचेच्या मॉइश्चरला कायम ठेवते आणि त्वचेची लवचिकता वाढवते. हायड्रेटेड त्वचा अधिक सौंदर्यपूर्ण आणि ताजीतवानी दिसते. 3. पचनसंबंधी समस्यांचे निवारण. पाणी पिणे पचनसंबंधी समस्यांपासून वाचवते. कब्ज,
हृदयाच्या गडबडींची शक्यता कमी करते आणि पचन प्रक्रिया सुधारते. 4. शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा. पाणी शरीरातील तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि थकवा कमी होतो. 5. वजन नियंत्रण. पाणी पिण्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते. अनेक वेळा तहान भासल्यावर आहारिक गरज असते असे भासते. पाणी पिण्यामुळे अत्यधिक खाण्याची प्रवृत्ती कमी होते. 6. मस्तिष्काची कार्यक्षमता. पाणी मस्तिष्काच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचे आहे. पाणी पिण्यामुळे संज्ञानात्मक कार्ये, लक्ष केंद्रित करणे आणि मानसिक स्पष्टता सुधारते. 7. अलर्जी आणि सर्दीचा प्रभाव कमी करणे. योग्य प्रमाणात पाणी पिणे सर्दी आणि अलर्जी संबंधी समस्यांपासून आराम मिळवण्यात मदत करते. पाणी नाकाच्या श्लेष्मल पातळीस आराम देऊन श्वसन समस्यांना कमी करते. 8. आवश्यक मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे. पाणी शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते, जे विविध जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. निष्कर्ष. पाणी पिण्याचे नियम पाळणे आणि त्याच्या फायदे समजून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात पाणी पिण्याच्या नियमांचे पालन करणे आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे हवे. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते. 4. पाणी पिण्याचे नियम आणि महत्त्व. पाणी हे जीवनसत्व आहे. मानवाच्या शरीरात सुमारे 60% पाणी असते आणि योग्य पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर, अंगप्रत्यंग आणि सर्व जैविक क्रियांचे सुरळीत कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे नियम आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. पाणी पिण्याचे नियम. 1. दिवसभरात पर्याप्त पाणी प्या. प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. हे प्रमाण व्यक्तीच्या वय, लिंग, शारीरिक क्रियाकलाप आणि वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असू शकते. उष्णतेत किंवा जास्त शारीरिक श्रम करताना अधिक पाणी पिणे आवश्यक आहे. 2. उठल्या आणि झोपण्याआधी पाणी प्या. पहाटे उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पहाटे पाणी पिऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकता येतात आणि रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे शरीरात हायड्रेशनचा स्तर सुधारतो. 3. खाण्याच्या वेळेस पाणी प्या. अन्न खाण्याच्या दरम्यान आणि खाण्याच्या आधी पाणी पिणे हा एक चांगला नियम आहे. हे पचन प्रक्रिया सुलभ करते आणि अन्नाच्या पोषक तत्वांच्या शोषणास मदत करते.
4. पाणी म्हणजे